प्रभू सियावर रामचंद्र की जय. आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. अथ अपदुद्धारक बटुक भैरव स्तोत्र. स्वतः महादेवांनी पार्वती मातेला सांगितलेले हे स्तोत्र आहे. अतिशय दुर्लभ असे हे स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या पाठाने आपल्याला सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्त होण्यामध्ये मदत होते, पुण्य वाढण्यामध्ये मदत होते, सर्व प्रकारची बाह्य बाधा दूर करण्यामध्ये मदत होते. अग्नी भीती, चोर भीती, ग्रह भीती, राजभीती अशा प्रकारे सर्व प्रकारच्या भीतींपासून मुक्तता करण्यामध्ये हे स्तोत्र अतिशय उपयुक्त आहे. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, पुत्रप्राप्ती, धनप्राप्ती करण्यामध्ये अतिशय उपयुक्त असे हे स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या 11,000 पाठाने पुरशरण पूर्ण होते. तसेच वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांना भूमी पाहिजे असेल, भूमी एखादी खरेदी करायची असेल किंवा भूमी प्राप्त करून घ्यायची असेल, त्यांनी दररोज या स्तोत्राचे 11 पाठ केल्याने त्यांची कार्यसिद्धी होते. सर्व प्रकारे या स्तोत्राचे 3 महिने दररोज पठण केले असता सरकारी कार्यामध्ये यश मिळते, धनप्राप्ती होते, अर्थप्राप्ती होते, विवाह इच्छुकांचे विवाह जमण्यामध्ये मदत होते. यामध्ये कोणतीही संशय नाही. तसेच आपल्याला या पाठापासून सर्वांना आरोग्य प्राप्ती होते, सुखशांती समाधान प्राप्ती होते. हे घरामध्येही श्रवण केले असता किंवा निर्जन स्थळामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये, भैरव मंदिरामध्ये, देवी मंदिरामध्ये किंवा कोणत्याही नदीच्या किनाऱ्यावरती बसून हे स्तोत्र जर पठण केले तर आपल्याला निश्चितपणे ईश्वरी कृपा झाल्याशिवाय राहत नाही. आणि या स्तोत्रामध्ये विशेष बंधनं नाहीत. कोणत्याही प्रकारचे नित्य तुम्ही श्रवण करत असताना नियमांची आवश्यकता नाही. असे हे स्तोत्र आपण श्रवण केले असता आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. अथ अपदुदारक बटुक भैरव स्तोत्रम विनियोगाः. अस्य श्री बटुक भैरव नामाष्टशतकस्य अपदुद्धारण स्तोत्रस्य बृहदारण्यको नाम ऋषिः श्री बटुक भैरव देवताः अनुष्टुप्छन्दा ह्रीं बीजं बटुकायति शक्तिः प्रणवकीलकम् अभिषिद्धते पाठे विनियोगाः. करन्यासः ओम राम वाम अंगुष्ठाभ्यं नमः. ओम ह्रीं बीं तर्जनीभ्यं नमः. ओम ह्रूं ऊं मध्यमाभ्यं नमः. ओम ह्रें वें अनामिकाभ्यं नमः. ओम ह्रौं ओं कनिष्ठिकाभ्यं नमः. ओम रः व करतलकरपृष्ठाभ्यं नमः. हृदयादिन्यासः. ओम राम वाम हृदयाय नमः. ओम ह्रीं बीं शीर्षे स्वाहा. ओम ह्रूं ॐ शिखाय वषट्. ओम ह्रैं वैं कवचाय हुं. ओम ह्रौं ओं नेत्राय वषट्. ओम रः व अस्त्राय फट्. ध्यानं शुद्धस्फटिक संकाश सहस्रादित्यवर्चसं नीलजीमूतसंकाशं नीलाञ्जनसमप्रभम् अष्टबाहुं त्रिनयनं चतुर्बाहुं द्विबाहुकं दंष्ट्राकरालवदनं नुपुरावसङ्कुलं भुजङ्गम् अमेखलं देवम् अग्निवर्णं शिरोरुहं दिगम्बरं कुमारीशबटुकाख्यं महाबलं खड्वाङ्गमासिपाशं च शूलदक्षिणभागता डमरुं च कपोलश्च वरदे भुजङ्गं तथा अग्निवर्णसमोपेतं सारमेयसमन्वितां ध्यात्वा जपेत्तु सन्तुष्टः सर्वान् कामान् वाप्नुयात्. मूलमन्त्र ओम ह्रीं वं बटुकाय आपद्धारणाय कुरु कुरु बटुकाय ह्रीं. स्तोत्रारम्भः. ओम भैरवो भूतनाथश्च भूतात्मा भूतभावनाः क्षेत्रज्ञः क्षेत्रपालश्च क्षेत्रदा क्षत्रियो विराट् श्मशानवासी मांसाशी खर्पराशी मकान्तकृत् रक्तपापानपासिद्धा सिद्धिदा सिद्धसेविता कंकाला कामशमनः कलाकाष्ठा तनुर्कविः त्रिनेत्रो भुवनेत्रश्च तापिङ्गललोचना शूलपाणि खड्गपाणि कंकाली धूम्रलोचना अभिरुभैरवीनाथो भूतपो योगिनीपतिः धनदो धनहारी च धनवान् प्रतिभानवान् नागहारो नागपाशे व्योमकेशा कपालभृत् काला कपालमाली च कमनीयकलानिधे त्रिलोचनज्वलन्नेत्रः त्रिशिखी च त्रिलोकपाः त्रिनेत्रतनयो डिम्बा शान्ता शान्तजनप्रिया बटुको भवेशश्च खड्वाङ्गवरधारका भूताध्यक्षा पशुपति भिक्षुका परिचारिका धूर्तो दिगम्बरा शौरीर्हरिणः पाण्डुलोचना प्रशान्ता शान्तिदा शुद्धा शङ्करा प्रियबान्धवा अष्टमूर्तिर्निरीशश्च ज्ञानचक्षुः सपोमया
अष्टाधारा षडाधारः सर्पयुक्ता शिकेशका भूधरो भूधराधीशो भूपतिर्भूर्धरात्मजा कंकालधारी मुंडी च नागयज्ञोपवीतका जृम्भणो मोहनस्तंभे मारणाक्षोपणसुता शुद्धो नीलाञ्जनप्रख्यो प्रत्यहा मुण्डभूषिता बलिभुङ्गणातो बालो बालपराक्रमा सर्वापत्तार्णो दुर्गो दुष्टभूत निसेविता कामी कला निधिकान्ता कामिनी वशकृद्वशी सर्वसिद्धिप्रदो वैद्या प्रभुर्विष्णुरतिमहे अष्टोत्तरशतं नाम्ना भैरवस्य महात्मना फलश्रुति मया ते कथितं देवी रहस्यं सर्वकामणां य इदं पठते स्तोत्रं नामाष्टशतमुत्तमम् न तस्य दुरितं किञ्चिन्नये भूतभयं तथा न च मारीभयं तस्य ग्रहराजभयं तथा न शत्रुतो भयं किञ्चित् प्राप्नुयां मानवा क्वचित् पातकानां भयं नैव पठे स्तोत्रमनुत्तमम् मारीभये राजभये तथा चोराग्निजे भये औत्पातिकभये चैव तथा दुःस्वप्नभये भये बन्धने च घोरे पठेत् स्तोत्रमनुत्तमम् सर्वप्रशम्यायाति भयं भैरवकीर्तनात् एकादशसहस्रतु पुरश्चरणमुच्यते यस्त्रीसन्ध्यं पठेद्देवी समत्स्वरमतन्त्रिता ससिद्धिमाप्नुयाद्वीष्टां दुर्लभोऽपि च माणवा षण्मासात् भूमिकामस्तु जपित्वा प्राप्नुयान्महे राजशत्रुविनाशार्थं पठेन्मासाष्टकं यदि रात्रौ वा जप्ते देवी नाशेत् सर्वशत्रुकान् जपेन्मासत्रयोमर्त्यो राजानं वशमानयेत् धनार्ति च सुतार्ति च दारार्ति चापि मानवाः पठेन मासत्रयं देवी वारमेकं तथा निशि धनं पुत्रांस्तथा दारान् प्राप्नुयान्नात्र संशयः रोगी रोगात् प्रमुच्यते बुद्धो मुच्येद्बन्धनात् रोगी रोगात् प्रमुच्येत बुद्धो मुचेत् बन्धनात् भीतो भयात् प्रमुच्यते देवी सत्येन संशया निगैडश्चापि यो बद्धा कारागृहा निपातिता शृङ्खलाबन्धनं प्राप्ता पठेच्छदधीमानिशम् यान्यान् समयते कामांस्तान् प्राप्नोति निश्चितम् अप्रकाशमिदं गुह्यं न देयं यस्य कस्यचित् सकुलीनाय शान्ताय रजवेदम्बवर्जिते दद्यात् स्तोत्रमिदं पुण्यं सर्वकामफलप्रदम् इति श्रुत्वा ततो देवी नामाष्टशतमुत्तमम् सन्तोषं परमं प्राप्य भैरवस्य महात्मना भैरवोऽतप्रसन्नोऽभूत् सर्वलोकमहेश्वरी भैरवस्तु प्रहृष्टोऽभूत् सर्वगा परमेश्वरा जजापपर्या भक्त्या सदा सर्वेश्वरेश्वरीम् इति स्तोत्रमञ्जूषायां द्वितीयभागे श्रीरुद्रामालोक्तं बटुकभैरवस्तोत्रं सम्पूर्णम्। बटुक भैरव बाबा की जय। प्रभू सियावर रामचंद्र की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी हे स्तोत्र दररोज ऐकावं. आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वापरलेल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, तसेच कमेंट करायला विसरू नका. प्रभू सियावर रामचंद्र की जय.